हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 5. यत् सांख्ये हि प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. भाषांतर. जो जाणतो की सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारे ही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्य योग आणि भक्ती योगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. तर प्रेक्षक हो, आपण पाहिलं की मागील काही श्लोकांमध्ये सांख्य योगासाठी भगवंतांनी संन्यास किंवा ज्ञानमार्ग हा शब्द वापरलेला आहे. आणि आपण मागील भागात पाहिलं की सांख्य योग आणि भक्ती योग हे दोन्ही एक समानच आहेत. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जे लक्ष सांख्य योगाद्वारे प्राप्त होते तेच लक्ष भक्ती योगाद्वारेही प्राप्त होते. परंतु या दोन योगांमधील श्रेष्ठ योग कोणता ते आता आपण पाहणार आहोत. तर सांख्य योग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे असे सांगितलेले आहे. तर भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावना भावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे असं सांगितलेलं आहे. याबद्दल आता आपण चर्चा करू. तर सांख्य योगामध्ये असं सांगण्यात येतं की प्रथम या भौतिक जगापासून, भौतिक जगातील वस्तूंपासून, इंद्रिय विषयांपासून अनासक्त व्हावं. प्रेक्षक हो, आपण आध्यात्मिक आत्मा असूनही दुर्दैवानं या भौतिक जगात अडकलेलो आहोत. खरं तर आध्यात्मिक गोष्टीला भौतिक जगत अडकवू शकत नाही, परंतु आपण आत्मा म्हणून आध्यात्मिक असूनही स्वतःच या भौतिक जगामध्ये अडकू इच्छितो. परंतु आत्म्यासाठी ही अस्वाभाविक स्थिती आहे. उदाहरणार्थ, जर आपण माशाला पाण्याच्या बाहेर काढून त्याला इतर कितीही सुखसुविधा पुरवल्या तरीही तो मासा सुखी राहू शकणार नाही, बरोबर? कारण पाण्याच्या बाहेर राहणं ही त्याच्यासाठी अस्वाभाविक स्थिती आहे. त्याचप्रमाणे आत्मा आध्यात्मिक असल्यामुळे त्याची स्वाभाविक स्थिती आहे आध्यात्मिक बनून राहणं. या भौतिक जगात अडकून राहणं त्याच्यासाठी अस्वाभाविक आहे आणि म्हणूनच तो येथे आनंदी नाही. म्हणून आपण हे जाणलं पाहिजे की आपलं शरीर जरी भौतिक आहे, अशाश्वत आहे, पण आपला आत्मा शाश्वत आध्यात्मिक आहे. शरीरामध्ये ज्ञान नाही, पण आत्म्यामध्ये ज्ञान आहे. शरीरामध्ये क्लेश आहेत, पण आत्मा हा शाश्वतरित्या आनंदी आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की आत्मा आणि शरीर यामध्ये काहीच साम्य नाही, परंतु हा आध्यात्मिक आत्मा या भौतिक जगामध्ये अडकलेला आहे, म्हणून आपण आनंदी नाही. म्हणून आपण या भौतिक जगापासून विरक्त झालं पाहिजे. जर आपण श्रीकृष्णांपासून दूर गेलो, श्रीकृष्णांना विसरलो आणि या भौतिक जगात अडकलो तर आपण दुःखीच होणार. त्यामुळे सांख्ययोगामध्ये या भौतिक जगापासूनच विरक्त होणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या मनुष्याला कॅन्सर असेल आणि त्याला असं सांगण्यात आलं असेल की 1 किंवा 2 महिन्यांमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो. जर तो मनुष्य बुद्धिमान असेल तर त्याला या भौतिक जगाप्रती विरक्ती येईल. त्याला असं वाटेल की मी या जगामध्ये 1 किंवा 2 महिन्यांसाठीच पाहुणा आहे, कशाला मी या गोष्टींमध्ये अडकू, कशाला मी कोणाबरोबर भांडत बसू इत्यादी. अशा प्रकारे त्याला समजतं की त्याला या भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही. आपण मागील भागांमध्ये पाहिलं की सांख्य योगाद्वारे ज्या 24 तत्वांचा अभ्यास केला जातो त्याचा निष्कर्षही हाच निघतो की आत्मा या भौतिक जगताचा भाग नाही, तर तो या भौतिक जगापेक्षा उच्च आहे, तो आध्यात्मिक आहे. उदाहरणार्थ, आपण म्हणतो की आपल्याकडे एलियन आला, पण आपण स्वतःच एलियन सारखे इथे उपरे आहोत. आपण दुसऱ्या ग्रहावरून नाही तर दुसऱ्या लोकातून म्हणजे वैकुंठातून, आध्यात्मिक जगातून या भौतिक जगात आलेलो आहोत. आपण स्वतःच येथे भाड्याने राहत आहोत आणि आपण हे माझं ते माझं म्हणून धरून बसलो आहोत. भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला त्या घरावर मालकी हक्क गाजवता येत नसतो. मग आपण जर या भौतिक संसारामध्ये बाहेरून आलेलो आहोत तर मग कोठून आलेलो आहोत, आपण कोणाचे अंश आहोत हे ज्ञान आपण घेतलं पाहिजे. मग तपस्या केल्यावर, शास्त्रांचं अध्ययन करून, ज्ञान घेऊन समजतं की भगवंत कोण आहेत. मग भगवंतांना जाणण्यासाठी आपली सर्व कर्मे परमेश्वराशी संबंधित असली पाहिजेत हेही समजतं.
अशा प्रकारे सांख्य तत्वज्ञान आपल्याला इथपर्यंत घेऊन येतं की आत्मा हा भौतिक नाही तर आध्यात्मिक आहे, परमात्म्याचा अंश आहे आणि त्यानं या भौतिक जगात न अडकता परमात्म्याची सेवा केली पाहिजे. पण त्यासाठी हजारो जन्मही लागू शकतात, कारण प्रत्येक जण मृत्यूच्या दिशेने जात आहे. तसंच आपण येथे कायमस्वरूपी राहूही शकत नाही. आपण येथे पाहुणे आहोत. सांख्य योगाद्वारे जेव्हा या भौतिक जगाचं विश्लेषण केलं जातं तेव्हा लक्षात येतं की हे तात्पुरतं आहे, ते तात्पुरतं आहे, तेही तात्पुरतं आहे आणि त्यामुळे या भौतिक जगापासून विरक्ती येऊ लागते. पण हे सर्व जाणूनही आपण जेव्हा अगोदर विरक्ती मिळवू इच्छितो तेव्हा त्यामध्ये एक शंकाही असते की पुढं काय, कारण आपण अगोदर या भौतिक जगाचाच आश्रय घेतलेला असतो. पण या भौतिक जगापासून जेव्हा विरक्त होण्याची वेळ येते तेव्हा पुढचा आश्रय माहीत नसतो आणि त्याआधीच सांख्य योगामध्ये विरक्त होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मनामध्ये एक असुरक्षितता असते. त्यामुळे मनुष्य भयग्रस्त होऊ शकतो. म्हणून भक्ती योगामध्ये भौतिक जगताबद्दलच्या अनासक्तीपेक्षा भगवंतांबद्दलच्या आसक्तीवर जास्त भर दिलेला आहे. कारण जेव्हा शाश्वत ज्ञानमयी आनंदी भगवंतांबद्दल आपल्याला आसक्ती वाटू लागते तेव्हा अशाश्वत अज्ञानमयी दुःखालय अशा भौतिक जगताबद्दल आपोआपच विरक्ती येते. उदाहरणार्थ पंचपक्वान्नाचं उच्च स्वाद मिळाल्यानंतर चटणी भाकरीबद्दल आपोआपच विरक्ती येते ना. म्हणून भक्ती योगाद्वारे भगवंतांशी आसक्त होण्यास सांगितलेलं आहे. जेव्हा आपण भगवंतांशी आसक्त होऊ तेव्हा आपल्याला उच्च स्वाद मिळू लागतो आणि निम्न स्वादाबद्दल आपोआपच विरक्ती येते. तसेच आपल्याला भगवंतांचा आश्रयही मिळतो. जर आपला आत्मा अध्यात्माच्या संपर्कात असेल म्हणजेच परमात्म्याच्या संबंधात असेल तर या भौतिक जगातून सुटणं सोपं आहे. त्यासाठी आपण आत्मा म्हणून परमात्म्याची सेवा करणं, सेवेद्वारे त्या परमात्म्याशी संबंध स्थापित करणं गरजेचं आहे. आपला मूळ स्वभाव आहे कृष्णांचे दास, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपण श्रीकृष्णांचे शाश्वत सेवक आहोत, हे आपले स्वरूप आहे. हे जेव्हा आपण जाणतो आणि श्रीकृष्णांची सेवा करू लागतो तेव्हा आपल्या मूळ स्वभावाला जागतो आणि मग आपण आनंदी होतो. म्हणजे आपण आपल्या स्वभावामध्ये येणं आणि आनंदी होणं होय. हे खूप तर्कशुद्ध आहे, स्पष्ट आहे. आणि मग आपण या जगात आणखी कितीही वर्ष राहिलो तरी प्रत्येक कार्य श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी करू पाहतो. त्यामुळे आपोआपच उच्च स्वादाची प्राप्ती होते आणि भगवंतांशी योग्य आसक्ती तीच आहे ज्यामध्ये या भौतिक जगाबद्दल आपोआपच अनासक्ती निर्माण होते. म्हणजे थोडक्यात सांख्य तत्वज्ञान किंवा ज्ञानयोग किंवा संन्यास हे विरक्तीचं ध्येय ठेवतात, परंतु भक्तियोग भगवंतांच्या आसक्तीचं ध्येय ठेवते. उदाहरणार्थ एखाद्या मुलाच्या हातात खूप सारे चॉकलेट्स असतील आणि त्याला त्याच हाताने चॉकलेट आईस्क्रीमही उचलायची असेल, पण नियम हा आहे की एका वेळी एकच खाऊ मिळेल. तर एक तर तो सर्व चॉकलेट्स फेकून त्याबद्दल अनासक्त होईल आणि नंतर ती चॉकलेट आईस्क्रीम घेईल. त्याचप्रमाणे येथे सांख्य योगामध्ये पहिल्या पद्धतीप्रमाणे चॉकलेट्स फेकणं म्हणजे विरक्तीला महत्त्व दिलेलं आहे. परंतु भक्ती योगामध्ये प्रत्यक्ष भगवंतांच्या आसक्तीला म्हणजे चॉकलेट आईस्क्रीमला महत्त्व दिलेलं आहे. यामध्ये चॉकलेट आईस्क्रीमबद्दलच्या आसक्तीमध्ये चॉकलेटबद्दलची विरक्ती साध्य होता होता चॉकलेट आईस्क्रीममुळे चॉकलेट खाण्याची इच्छाही पूर्ण होते. म्हणजे भक्तियोगामध्ये सांख्ययोगाचं ध्येयही साध्य होतं, म्हणजे भगवंतांच्या आसक्तीबरोबर भौतिक जगाबद्दलची विरक्तीही साध्य होते. आणि मग त्यानेच आपण शाश्वत आध्यात्मिक धामी जाऊ शकतो. उदाहरणार्थ आपण बघतो की लोक खेड्यातून छोट्या शहरांमध्ये आणि छोट्या शहरांमधून मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करीत असतात. का? कारण त्यांना सुखसुविधा हव्या असतात म्हणून. मग आपण या भौतिक जगामध्ये परत परत का येतो आपण हे जाणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे आणि त्यासाठीच तर हा मनुष्य जन्म आहे. आपण हे जीवन भगवंतांच्या सेवेत लावून रोज त्यासाठी प्रयत्न करीत राहून परमसिद्धी प्राप्त करू शकतो. जेव्हा आपण हे करू तेव्हाच आपण आपल्या आत्म्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये म्हणजेच आनंदी राहू, नाहीतर दुःखी राहू. उदाहरणार्थ जर आपण एखाद्याला उलटं लटकवलं आणि त्याच्या समोर 56 भोग मांडले तर तो म्हणेल की मला हे नको. त्याला आपण म्हटलं की आपण त्याला सोन्याचे हिऱ्याचे दागिनेही देऊ तर तो म्हणेल मला तेही नको, मला फक्त खाली उतरवा.
कारण उलट्या स्थितीत राहणं त्याच्यासाठी अस्वाभाविक स्थिती आहे. त्याचप्रमाणे आत्म्याची परमात्म्याच्या सेवेत आनंदी राहणं ही स्वाभाविक स्थिती आहे. म्हणून आपण भक्तियोगाचे पालन केले पाहिजे. आणि भक्तियोगामध्ये गुरूंचे मार्गदर्शन घेतल्यावर समजतं की आपण प्रत्येक कार्य 1 मिनिटापासून 24 तासांपर्यंत प्रत्येक कार्य श्रीकृष्णासाठी केलं पाहिजे. शास्त्रही हेच सांगतात. परंतु हे अचानक शक्य नाही. त्यासाठी आपण रोज प्रतिदिन प्रयत्नशील राहायचं आहे. आणि त्यासाठी भक्तांचा संग घेत राहणं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं, भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचं पालन करणं, भागवत श्रवण करणं, अशा प्रकारे जेव्हा आपण श्रीकृष्णांसोबत वेळ घालवू तेव्हा आपण त्यांच्याबद्दल आसक्त होऊ आणि त्याने आपल्यासाठी गोलोक वृंदावनाचे द्वार उघडले जाईल. म्हणजे सांख्य योगामध्ये संसारातून अनासक्त होऊन शास्त्र ज्ञान घेणं, तपस्या करणं इत्यादीपेक्षा भक्तियोगाद्वारे भगवंतांची भक्तिमय सेवा करणं जास्त सोपं नाही का? वैराग्यापेक्षा किंवा अनासक्तीपेक्षा भगवंतांशी आसक्त होणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच सांख्ययोगापेक्षा भक्तियोग श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ, एखादं नवजात बालक ज्या आईचं दूध पितं ती आई जर भगवत भक्ती करीत असेल, हरिनामाचा जप करीत असेल, भगवत प्रसाद ग्रहण करीत असेल तर तिची चेतना शुद्धच असते. केवळ तिचं दूध पिल्यानं त्या बालकाची चेतना ही शुद्ध होते. परंतु ते बालक स्वतःहून ज्ञान घेऊ शकत नाही, शास्त्रांचं अध्ययन करू शकत नाही, अष्टांग योग करू शकत नाही. परंतु ते नवजात बालक भक्ताईचं दूध पिऊन पुढे शुद्ध भक्ती करू शकतो. म्हणजे भक्ती करणं किती सोपं आहे बघा. कोणी खूप वृद्ध झालं असेल की काहीही करू शकत नसेल, त्या परिस्थितीतही तो हरे कृष्ण महामंत्राचा जप नक्कीच करू शकतो. भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करीत करीत शरीर सोडू शकतो. ही तर परमसिद्धी झाली ना. म्हणजे कलियुगामध्ये भक्ती किती सरळ आहे. आपण कोणतीही कार्य करत करत, खात असताना, पीत असताना, झोपताना, ड्रायव्हिंग करताना, काहीही करीत असताना हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण करू शकतो, परमसिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे सांख्य योग आणि भक्तियोग आहेत एक समान, तरीही भक्तियोग जास्त सोपा आहे, श्रेष्ठ आहे. कारण अज्ञानामध्येही एखाद्या लहान मुलाने भगवंतांची आरती घेतली तरीही त्याला हळूहळू पुढे जाऊन ज्ञान प्राप्त होते, भक्ती प्राप्त होते. परंतु तो जर ज्ञानच घेत राहिला तरी त्याला कृष्ण प्रेम मिळेलच याची निश्चिती देता येत नाही. परंतु भक्ती मार्गावर भक्ती, कृष्ण प्रेम नक्कीच मिळतं. सर्व छोट्या छोट्या गोष्टीही सहज मिळतात. म्हणून आपण भगवत भक्ती पथावर चाललं पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण या भौतिक जगताचे नाही तर परमात्म्याचे अंश आहोत हे जाणलं पाहिजे. आणि भक्ती योगाद्वारे या भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती साधली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आयुष्यभर प्रत्येक क्षणी भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये लीन राहूयात, आत्मसाक्षात्कारी बनूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.